उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या निमित्तानं जवळपास 20 वर्षांनी पुन्हा एकत्र दिसतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र ही युती करताना ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार की काय अशी चर्चा आणि कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे। यामागील कारण ठरत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेलं एक विधान। शाह मराठी माणसाला डिवचून गेले। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून पत्रकारांच्या प्रश्नाला राऊत यांनी उत्तर दिले। पक्षांच्या बैठकीतल्या बातम्या तुमच्यापर्यंत येत आहेत त्या चुकीच्या आहेत। या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलंय। तसेच आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका याबाबत अत्यंत पारदर्शक आहे। मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसांना एकत्रितपणे राजकारण करावे ही त्यांची भूमिका आहे। काल अमित शहा यांसारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला डिवचून गेले, अशा नांग्या मराठी माणसांना एकत्र येऊन ठेचू द्या ही भूमिका उद्धव ठाकरेंची सुद्धा आहे। हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे। सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत, दोन समविचारी नेते आहेत, एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे सन्माननीय राज ठाकरे असं सूचक विधान राऊत यांनी केलंय। महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आहे। मात्र आता ते राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी महाविकास आघाडीची साथ सोडणार की काय अशी चर्चा राऊतांचं विधान ऐकल्यानंतर सुरू झाली आहे। राऊतांच्या विधानाचा इशारा त्याच दिशेनं तर नाही ना असं बोललं जातंय। आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं हे विचारणार नाही आणि विचारलेलं सुद्धा नाही। कोण काय बोलत आहे त्याच्यावर आमच्या भूमिका ठरणार नाहीत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्ये जो संवाद आहे किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरतात। आता मी काय बोललो या क्षणी किंवा अन्य कोण काय बोलत असेल, मी माझ्या पक्षामधील जी काय मानसिकता आहे ते मी सांगत आहे। आमच्या सगळ्यांची मानसिकता योग्य दिशेनं चालली आहे। 20 वर्षापूर्वी, 19 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो, पण महाराष्ट्राची गरज म्हणून 2019ला आम्ही एकत्र आलो। भारतीय जनता पक्षानं केलेल्या बेईमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो। हे प्रश्न इतकाच आहे, आमच्याबरोबर 25 वर्ष राहिलेली लोक बेईमानी करून निघून गेले, भाजपासारखी लोक, असं राऊत म्हणाले।